मॅम तुमच्या पेशंटच्या बॉडीला मॉर्च्युरीमध्ये घेऊन जायचं आहे. हो थांबा थांबा. कुठे घेऊन जाताय तिला? हो असं काय नात माझी झोपली आहे नात. ए बाळा बाळा उठून डोळे उघड सोन्या. मी आजी आजी आली तुझी. डोळे उघड माझ्याकडे बघ एकदा. मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा. आम्हाला प्लीज आमची प्रोसिजर कंप्लीट करू द्या. तुम्ही बसून घ्या. मॅम आम्हाला आमची प्रोसेस कंप्लीट करू द्या. चला. मेली गेली. पापा आजोबांना सुखरूप ठेव. नर्स कसं आहे आता आजोबा? आता ते ठीक आहेत. थोडंसं मुका मार लागलाय त्यांना. तुम्ही त्यांना मालिश आणि औषधं वेळेवर द्या. ते लवकर ठीक होतील. ठीक आहे आम्ही घेतो काळजी. पण मला एक गोष्ट सांगा, त्यांना काही स्ट्रेस आहे का? म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? कारण आम्ही त्यांचे हार्टबीट चेक केले तर आमच्या हे लक्षात आलं की त्यांचं BP सुद्धा हाय झालंय. काय काळजी करण्यासारखं नाही ना? घाबरायचं असं कारण काही नाहीये, पण त्यांनी टेन्शन नक्कीच घेतलंय एवढं खरं आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला बी 2 दिवसापासून असंच वाटायलंय. म्हणजे त्यासनी काहीतरी सांगायचंय, पण काय सांगायचंय तेच कळना झालंय. ठीक आहे, डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल, तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, पण त्यांची थोडी काळजी घ्या. थँक्यू. कमळे अन्नपूर्णा आजींना माहित नाही ना आपण त्यांना इथे घेऊन आलो होते? अहो नाही, आपण जेव्हा निघालो घरात ना तेव्हा ते दोघं बी घरला नव्हते. त्यासनी कधी सांगणार? ठीक आहे, आता कळवायला पाहिजे ना त्यांना. मी येतो त्यांना कळवून. हां. बाबा तुझ्यामुळेच आजोबा सुखरूप आहेत. सर तुम्ही लवकरात लवकर यांच्या पेपर फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, म्हणजे आम्हाला पुढच्या प्रोसेसला लागतंय. डॉक्टर सॉरी सर, त्यांना ट्रीट करत असताना तुम्हाला असं आत नाही थांबता येणार. माझ्या बायकोला प्लीज वाचवा डॉक्टर. डोंट वरी, आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. आई घरी जातेस का ग? मी आहे इथे. आई सांभाळ स्वतःला. नशिबाच्या पुढे कोणाला जाता येतं का ग? कोणाचं काही चालतं का सांग. सर तुम्हाला काउंटरला जाऊन पैसे भरायचे. हो भरतो. चला मी तुला
मी गाडीत बसवतो तुला. चल, काही वाटलं तर मी फोन करेन तुला. मग ये प्लीज. ये. हां ऋषी सर, राजन काकांना फोन केला, सांगितलं त्यासनी? नाही ना अगं, ते फोनच उचलत नाही आता. राजन काका इकडं? तुम्ही दोघे इथे काय करताय? काका ओ आजोबा व्हीलचेअर वरून पडलं. म्हणजे जास्त काय लागलेलं नाही, मुका मार लागलाय फक्त, म्हणून आम्ही दोघं त्यासनी इथे घेऊन आलो. काय बाबा पडले? कसं काय पडले? म्हणजे ते आता कसे आहेत? काही सिरियस नाहीये ना? काका काळजी करू नका, सिरियस नाही आहेत ते. डॉक्टरने औषधं दिली आहेत आणि मसाज घ्यायला सांगितलं, होतील ते बरे. होय, आम्ही तुम्हाला सांगणारच होतो, तेवढ्यात तुम्ही आला इथं. बाबा कुठे आहेत? या. या मेडिसिन्स लवकर येईल. ओके. बाबा 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 काय होत आहे? डॉक्टर बाबा. हे बघा, अति स्ट्रेसमुळे त्यांचं बीपी शूट झालंय, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. त्यांना आराम करून द्या. आता यांना कसं सांगू? तुमची नात आता या जगात राहिली नाही आणि तुमची सून तिथे मृत्यूशी झुंज देते. बाबा, आता बरं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही बरे आहात ना? तुम्ही काय करायला गेलो होतात म्हणून पडलं? काही हवं होतं का तुम्हाला? बाबा तुम्ही आराम करा, काळजी नका करू. आपण लवकरात लवकर घरी जाऊ. हां कमळी, ऋषी, तुम्हा दोघांना खूप खूप थँक्स. तुम्ही वेळेवर बाबांना इथे घेऊन आलात. नाहीतर घरी कोणी नसताना बाबांचं काय झालं असतं कुणाच ठाऊक. कारण घरातल्या इतर लोकांना तर बाबांकडे बघायला वेळच नसतो. मला डॉक्टर जोशींनी बोलवलं आहे. हो, आलो. चल. आलोच. जर राजन काकांना हे माहीतच नव्हतं का आजोबा पडलं, तर मग ते इथं का आलेत?